नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता सईला भेटण्यासाठी सावनीच्या घरी आलेली असते. ती बाहेर हॉलमध्ये बसलेली असते. सावनीला आणि हर्षवर्धनला माहीतच नसते. त्यामुळे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, हे बघ, मी हॉस्टेलवरून मुलींची लिस्ट पण आणली. आता सईला आपल्याला हॉस्टेलला ठेवणं अगदी सोपं जाईल. ते सर्व बोलणे मुक्ता बाहेरून ऐकत असते. तर इकडे मिहिका बाहेर निघालेली असते. तिला खूपच खोकला येत असतो. तेवढ्यात मिहीर हा सागरच्या घरी आलेला असतो. तो मिहिकाला असं खोकताने बघून त्याला खूपच वाईट वाटतं. पण मिहिका काहीही न बोलता तिथून निघून जाते. त्यावर मिहीर म्हणतो, औषध पण घेतलं की नाही काय माहिती. त्यावर इकडे मुक्ताला हे सर्व बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग लगेच हर्षवर्धन व सावनी बाहेर येतात. त्यावर सावनी म्हणते, सॉरी हा मुक्ता, मी तुला सकाळी सकाळी फोन करून असं इथे बोलावलं, परंतु काय करू, मी रात्रभर झोपले नाही. सई माझं काही ऐकतच नाही. त्यावर लगेच हर्षवर्धन म्हणतो, हो का, म्हणूनच तुझा असा चेहरा झालाय का. हे बघा तुम्हाला सांगतो, ही सई आल्यापासून सारखी तिच्या मागे मागे करते. तिला भरवते, तिला गोष्ट सांगते, झोपी लावते, परंतु या सगळ्यात हिने स्वतःची काळजी घ्यायला नको का. ही आजारी पडेल की नाही तुम्हीच सांगा. त्यावर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, चला ठीक आहे, तुम्ही सावनीबरोबर बोला, मी ऑफिसला निघतो. असे म्हणून हर्षवर्धन सावनीला खुणवतो व सावनी लगेच हर्षवर्धनकडे बाजूला जाते. त्यावर हर्षवर्धन सावनीला म्हणतो की आपल्याला जर सईची कस्टडी हवी असेल ना, तर या मुक्ताला आपल्या बाजूने वळवावं लागेल. त्यामुळे तिच्याशी नीट बोल, चांगलं वाग. सावनी त्याला म्हणते, ठीक आहे, तू म्हणशील तसंच मी करेन. तर इथे मुक्ता टेबलावरती ठेवलेलं ते हॉस्टेलचं बुक बघत असते. तर लगेच मुक्ता म्हणते, म्हणजे हे सईला या हॉस्टेलमध्ये ठेवणार आहे. तर लगेच सावनी मुक्ताजवळ येते. सावनी लगेच मुक्ताला म्हणते, बरं झालं तू आलीस. बघितलं ना, त्या सागरचे घरचे मला सईला कधी भेटून पण देत नव्हते. त्यांनी कधीच सईला माझ्याजवळ येऊ दिलं नाही. परंतु लगेच मुक्ता म्हणते, पण तुम्ही तर आता तिला हॉस्टेलवर ठेवण्याचा प्लॅन करताय ना. तर लगेच सावनी म्हणते, अगं ते मी तिच्या बेटर भविष्यासाठी करते. ती तिथे राहिली तरच चांगली असेल. त्यावर लगेच मुक्ता म्हणते, परंतु मी तिला तुमच्याकडे राहायला मिळावं म्हणून इथे पाठवलंय. कारण तिला आईची माया, वडिलांची माया मिळालेलीच नाहीये. त्यामुळे आईची माया मिळावी म्हणून मी तिला तुमच्याकडे पाठवले. आणि तुम्ही काय करताय, तिला हॉस्टेलवरती पाठवताय. असं नका करू. तिच्या मनात कुठेतरी प्रेम दडून बसलंय. ते तुम्ही प्रेम तिला द्या. असं तिच्या दुःखावरती फुंकर घालू नका. तुम्ही तिला हॉस्टेलवरती का पाठवता. त्यावर लगेच सावनी म्हणते, कारण मी या क्षणाची खूप दिवसांनी वाट बघत होते. ती हॉस्टेलवरती राहील तरच तिचं फ्युचर चांगलं बनेल. इथे माझंच फ्युचर चांगलं नाही आणि मी तिचा काय सांभाळ करणार. त्यामुळे आता मी लग्न करणार आहे. परंतु लगेच मुक्ता म्हणते, अहो पण तिला तुमची गरज आहे. त्यावर सावनी म्हणते, परंतु मला नाही तसं वाटत. ती हॉस्टेलवरतीच एकदम मस्त राहील. तर लगेच मुक्ता म्हणते, परंतु सई कुठे, मला तिला भेटायचंय. त्यावर सावनी म्हणते, मुक्ता सॉरी या, प्लीज तू मला समजून घे. आता एकदा का माझं हर्षवर्धन बरोबर लग्न झालं ना, की तो सागरची जागा भरून काढणार आहे. त्यामुळे माझ्या मुलांना एक बाबा मिळेल. त्यामुळे त्यांचं फ्युचर एकदम चांगलं होईल. त्यावर मुक्ता म्हणते, ते मला काही माहीत नाही, परंतु मला सईला भेटायचंय. ती कुठे. त्यावर लगेच सावनी म्हणते, ती तिच्या रूममध्ये असेल. सावनी सईची कस्टडी आपल्या बाजूने मिळावी म्हणून मुक्ताला खूप समजवण्याचा, आपल्या बाजूने पण करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मुक्ता तिचे काहीही ऐकत नाही. त्यावर मुक्ता लगेच म्हणते, मला सईला भेटायचे. कुठे ती. मग मावशी लगेच मुक्ताला सईच्या रूममध्ये घेऊन जातात. तर इकडे सागर हा घरातून बाहेर पडलेला असतो. तेवढ्यात त्याचे वकील तिथे येतात. त्यावर सागर म्हणतो, अहो तुमच्या मुलाचा आज साखरपुडा होता ना, मग तुम्ही इथे काय करताय. आज तर तुम्ही सुट्टी घ्यायची ना. त्यावर लगेच त्याचे वकील म्हणतात, नाही आता सुट्टी नाही. आपल्याकडे फक्त 10 दिवस राहिलेले आहे. त्यामुळे तुमच्या मुलीची कस्टडी आपल्याला मिळावी म्हणून आपल्याला नक्की काहीतरी करावं लागेल. त्यावर लगेच सागर म्हणतो, परंतु फॅमिलीला पण वेळ द्यावा लागतो, नाहीतर असं होतं. त्यावर लगेच त्याचे वकील म्हणतात, नाही, तुम्ही किती चांगले आहात हे फक्त जवळच्या माणसांनाच माहीत आहे. ज्यावेळेस माझ्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन मिळत नव्हतं, त्यावेळेस तुम्ही पैसे भरून त्याला
ॲडमिशन घेऊन दिलं आणि आता तो एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहे आणि आज त्याचं लग्नही होतंय ते पण तुमच्यामुळे. त्यावर सागर म्हणतो, आता कौतुक बाद झाले, आपण कामाचं बघूया. तर हे सर्व पोरू काका तिथे ऐकत असतात. त्यावर पोरू काका लगेच तिथून निघतात. तर लगेच सागर त्यांना भेटायला पाठीमागे येतो आणि म्हणतो, थांबा गोखले सर, मला तुमच्याशी बोलायचंय, आणि हात जोडून त्यांची माफी मागतो. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं तो एक गैरसमज होता, त्यामुळे मला माफ करा असे म्हणून लगेच पोरू काकांची हात जोडून माफी मागत असतो. त्यानंतर इकडे माई मुक्ताला सईच्या रूममध्ये घेऊन येतात. तर सई रुसून बेडवरती झोपलेली असते, तिला कुणाशीच बोलायचं नसतं. मग लगेच मुक्ता तिचे डोळे बंद करते आणि तिला वॉक करते. तर लगेच मुक्ताला बघून सई खूपच खुश होते. त्यावर मुक्ता म्हणते, मग सई बाळा काय झालंय, खात पीत नाही, नाराज आहे म्हणे. त्यावर लगेच सई म्हणते, नाही आता मी एकदम गुड गर्ल सारखी वागणार आहे, कारण माझी मुक्ता आंटी इथे आली ना. वर मुक्ता म्हणते, म्हणजे माझं सई बाळ खूपच हुशार आहे की नाही. त्यावर सई म्हणते, हो. मग लगेच मुक्ता सईला खायला भरवत असते. तर सई मुक्ताला तिथे पाहून खूपच खुश झालेली असते. तर त्या दोघींना असं आनंदात पाहून माईंनाही खूप आनंद होतो. तर त्या दोघींकडे एकदम टक रांगून बघत असतात. इकडे बाहेर इंद्रा व लकी आलेले असतात. तर लकी इंद्राला म्हणतो, चल आई, आता लगेच कोयता बाहेर काढ. तू म्हणालीस ना त्या बाईला असं घाबरवून आपण सईला इथून घेऊन जाऊ. त्यावर इंद्रा म्हणते, नाही, असं काहीही करायचं नाही, एकदम शांतपणे आपल्याला सईला इथून घेऊन जायचं आहे. त्यावर लगेच माई तिथे येतात आणि म्हणतात, कोण हवंय तुम्हाला, कुणाला भेटायचंय. तर लगेच इंद्रा म्हणते, तुझ्या सावनी मॅडमला बोलून आण. तर लगेच तेवढ्यात सावनी तिथे येते आणि इंद्राला म्हणते, तुम्ही इथे कशाला आलायत, लगेच इथून निघा. त्यावर लगेच इंद्रा म्हणते, नाही ग बाई, मी तुझी माफी मागायला आले, प्लीज मला माफ कर, परंतु माझ्या सईला माझ्याकडे दे. त्यावर सावनी म्हणते, नाही, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, इथून निघा म्हणून. तर इकडे मुक्ताला इंद्राचा आवाज येतो. तर लगेच सई म्हणते, मुक्ता आंटी, हा तर आजीचा आवाज आहे ना. तर मुक्ता म्हणते, हो बाळा, मी बघून येते, तू इथेच रूममध्ये थांब. तर इंद्रा सावनीला म्हणत असते, बाई मी तुझ्या पाया पडते, परंतु माझी नात मला परत दे, माझी सई मला परत दे. त्यावर सावनी म्हणते, तुम्ही काही इथे तमाशा करायला आलेला आहात का, चला निघा इथून. त्यावर लगेच इंद्रा म्हणते, नाही ग बाई, मी तमाशा नाही करत, मी तुला हात जोडून विनंती करते, माझी सई मला परत दे. तर सावनी त्यांच्याबरोबर कसे वागते हे सर्व मुक्ता बघत असते. इंद्रा तिची हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते, बाई तुझ्याकडे सगळं आहे ना, सोनं आहे, पैसा आहे, आणि तसंही तुझं सईवरती काहीही प्रेम नाही आहे, त्यामुळे तू माझ्या सईला माझ्याकडे परत दे. त्यावर लगेच सावनी म्हणते, नाही, असं काहीही होणार नाही, मी तुम्हाला सईला भेटू देणार नाही, आणि इथून पुढे सई माझ्याकडेच राहणार आहे, त्यामुळे तुम्ही इथून निघायचं. तर इंद्रा म्हणते, नाही ग बाई, मी सईशिवाय नाही जगू शकत. त्यावर सावनी म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. मुक्ताला ही इंद्राची सगळी कळवळ बघून खूप वाईट वाटत असते. ती इंद्राकडे बघतच असते. त्यानंतर इकडे सागर हर्षवर्धन फोन करतो. त्यावर सागर म्हणतो, काय रे, आता कशाला फोन केलाय. तर हर्षवर्धन म्हणतो, तुला खात्री पटली का, तुझ्या मुलीची कस्टडी तुला मिळणारच नाही म्हणून. त्यावर सागर म्हणतो, काय झालं. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, म्हणूनच तू तुझ्या आईला आमच्या घरी तमाशा करायला पाठवलंय ना. तर लगेच सागर म्हणतो, काय, आई तिथे आली आहे. तर आई तिथे गेलेली कळल्यानंतर लगेच सागर फोन बंद करतो आणि म्हणतो, आता आईने काही प्रॉब्लेम नाही केला तर बरं होईल. तर इकडे इंद्रा सावनीला माफी मागत असते. त्यावर सावनी म्हणते, आता कसे तुम्ही ठिकाण्यावर आला, आधी तर खूप चुरूचुरू बोलत होता. तर हे सर्व पाहून लकीला खूप राग येतो, कारण सावनी इंद्राला खूप बोलत असते. त्यावर लगेच लकी सावनीला म्हणतो, गप्प बैस, आम्ही तुझं ऐकून घेतोय म्हणून तू काहीही बोलत जाते. तर लगेच इंद्रा लकीला म्हणते, नाही लकी, गप्प बैस, तू शांत बैस. माझी बाय, मी तुला समजावून सांगते, मी तुझ्या पाया पडते, मी माझ्या सईशिवाय नाही जगू शकत. तिच्याबरोबर माझा दिवस सुरू होतो आणि तिच्याबरोबरच माझा दिवस संपतो. त्यामुळे तू काहीही कर, माझ्या सईला माझ्याकडे दे, मी नाही जगू शकत. लगेच सावनी म्हणते, हो का, नाही जगू शकत का, मग जा,
जाऊन जीव द्या तुमचा. तर लगेच सावनी इंद्राचा हात धरते आणि तिला घरातून बाहेर काढत असते. एकदा सांगितलेलं कळत नाही का, पुन्हा इथे यायचं नाही. त्यावर लगेच इंद्रा तिचा हात झटकवते आणि म्हणते, ए बाई, तुला चांगलं समजवलेलं कळत नाही का? तुला कोयत्याचीच भाषा कळेल वाटतं. तुला आता कोयताच दाखवावं लागेल. काय ग, इतक्या दिवस कुठे गेली होती तुझी आईची माया? आताच तुला सईची आठवण आली? किती जीव लावलंय तू सईला हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तर हे सर्व मुक्ता बघतच असते. तर मित्रांनो, आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल, इंद्रा म्हणत असते, नाही, मी माझ्या नातीला सईला भेटल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. तू मला कितीही धक्के लोटून बाहेर दे, तरीही मी जाणार नाही. तेवढ्यात सई बाहेर येते आणि म्हणते, आजी, आणि पळतच इंद्राकडे जायला लागते. त्यावर लगेच सावनी म्हणते, सई, तुला किती वेळा सांगितलं या लोकांना भेटायचं नाही म्हणून? त्यावर लगेच लक्की म्हणतो, आई, आपण आता लगेच सईला इथून घेऊन जाऊया. असे म्हणून लगेच लक्की सईचा हात धरतो आणि तिला उचलून घेऊन जाणार. तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो, लक्की थांब, असं काही करायचं नाहीये आपल्याला. आणि तो लगेच मुक्ताला तिथे बघतो आणि खूपच भडकतो आणि मुक्ताला म्हणतो, म्हणजे तुम्ही पण इथे आलात का? का तुम्ही आमच्या मध्ये मध्ये करतायत? का आमच्या पाठीमागे लागलायत? असे म्हणून मुक्तावर खूपच भडकतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ